मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी आता समाजकार्य पुढे न्यावं. राजकीय जीवनात निर्णय घेताना त्यांनी मला विचारण्याची काही गरज नाही, आता मला काही काळ आराम करू द्या, असं काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी विधान केलं होतं. त्या विधानाची जास्त चर्चा झाली. भुजबळ राजकीय संन्यास घेणार का, अशाही चर्चा रंगल्या. मात्र येवल्यातून मीच निवडणूक लढवणार असं ठासून सांगत भुजबळांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचं स्पष्ट केलंय. पण यंदा मात्र भुजबळांसाठी निवडणूक म्हणावी तशी सोपी नसल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या पुढे शरद पवारांची नाराजी आणि मराठा फॅक्टरचं मोठं आव्हान असणार आहे. मंत्री असूनही भुजबळांनी उघडपणे मराठा समाजाविरोधात भूमिका घेतली. त्यातून आता भुजबळांना रोखायचं असल्याचा निर्णय येवल्यातील मराठा समाजानं घेतल्याची चर्चा आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटील रविवारी येवल्यातील मुक्तीभूमीवर अभिवादन करण्यासाठी गेले होते. तेव्हा जरांगे आणि भुजबळांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जरांगेंचे पोस्टर फाडल्यानं येवल्यातील वातावरण तणावपूर्ण झालं. या राड्यामुळे मतांचं ध्रुवीकरण होणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या वर्षभरापासून जरांगेंशी घेतलेला पंगा भुजबळांना निवडणुकीत भारी पडणार का, की भुजबळ त्यावर स्वार होऊन पुन्हा एकदा आमदार होणार, त्याचीच माहिती आपण या मतदारसंघाचं राजकारण या आपल्या विशेष सेगमेंटमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. राष्ट्रवादी फुटली आणि छगन भुजबळांनी अजित पवारांची साथ दिली. त्यातून शरद पवारांनी सोडून गेलेल्या आमदारांना धडा शिकवण्याचा विडा उचलला. पवारांच्या हिटलिस्टवर सगळ्यात वरच्या नंबरवर छगन भुजबळ असल्याचं सांगितलं जातं. पक्ष फुटल्यानंतर पवारांनी येवल्याचा पहिला दौरा केला. त्या मेळाव्याला पवारांच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. तेव्हापासून येवल्यात भुजबळांच्या विरोधात वातावरण गेल्याचं बोललं जात आहे. आता या नाराजीत मराठा आंदोलनाची भर पडलीय. मराठा समाजाविरोधात थेट भूमिका घेतल्यानं भुजबळांना अनेक मराठा नेते सोडून गेलेत, तर काहींनी भुजबळांविरोधात दंड ठोपटलेत. आता येवल्यातून भाजप नेत्या अमृता पवार, शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे, जयदत्त होळकर, ठाकरे गटाचे संभाजी पवार, सुहास सुरवसे यांच्यासह कुणाल दराडे तयारी करतायत. मात्र भुजबळांविरोधात घेतलेल्या पहिल्या मेळाव्यात पवारांनी एक कृती केली होती. त्याची जास्त चर्चा झाली नसली तरी आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं त्याचा उल्लेख करणं महत्त्वाचं ठरतं. येवल्यात पवारांच्या स्वागतासाठी विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे आणि कुणाल दराडे गेले होते. त्यावेळी पवारांनी नरेंद्र दराडेंचा हात उंचावला होता. त्यामुळे भुजबळांविरोधात नरेंद्र दराडे नाही पवार उतरवू शकतात, अशी आता चर्चा आहे. भुजबळांविरोधात आधी राष्ट्रवादीच्या आणि सध्या भाजपात असलेल्या अमृता पवार यांचं नाव प्राधान्यानं घेतलं जाते. त्यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांची स्वागतानिमित्त भेटही घेतली होती. त्या माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या आहेत. त्यांची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनेक सहकारी संस्थांवर आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माध्यमातून त्यांचा येवल्यात जनसंपर्क असल्याचं बोललं जातं. माजी मंत्री शंकरराव कोल्हेंचं घराणं हे त्यांचं आजोळ आहे. कोपर गावातील शंकरराव कोल्हे कारखान्याचे कार्यक्षेत्र येवल्यातही आहे. याचाच फायदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अमृता पवारांना झाला होता. ते बळ त्यांना विधानसभेतही मिळेल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. तसंच निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळी ताकद अमृता पवार यांच्याकडे असल्याचं बोललं जातं. तसंच भुजबळांनी वसंतराव पवारांना त्रास दिल्याचं बोललं जातं. भुजबळांनीच त्यांच्या संस्थांच्या चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप होत होता. त्यातूनच भुजबळ आणि पवार यांच्यात वादाची किनार आहे. तसंच शरद पवार यांच्याशी वडील वसंत पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. आपण येवला मतदारसंघात लढण्यास इच्छुक असून मतदारसंघ पिंजून काढल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. ठाकरे गटाचे कुणाल दराडे हे जिल्हा परिषदेसाठी तयारी करत होते. आता भुजबळांविरोधात वातावरण पाहता ते विधानसभेत उतरणार असल्याचं दिसतंय. त्यांच्याकडे शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ताकद आहे. निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा त्यांच्याकडे असली तरी त्यांना लोकांचा म्हणावा तसा पाठिंबा मिळत नसल्याचं बोललं जातं. कार्यक्रमांशिवाय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दराडे विशेष प्रयत्न करताना दिसत नाहीत, असं स्थानिकांचं मत आहे. 2004ला भुजबळ येवल्यात आले त्यावेळी त्यांची खरी ताकद ही माळी आणि वंजारी समाजाची होती. त्यानंतर सत्तेच्या काळात वंजारी समाजाकडे भुजबळांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो. त्यातूनच आता हा समाज दराडे कुटुंबियांसोबत असल्याचं बोललं जातं. कुणाल दराडेंचे वडील माजी आमदार नरेंद्र दराडे आणि भुजबळांमध्ये वाद झाला होता. भुजबळांनी नरेंद्र दराडेंना तोतया आमदार म्हणून हिणवलं होतं. ह्या निवडणुकीनिमित्त हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. सध्या मतदारसंघातील बहुतांश मराठा समाज भुजबळांविरोधात गेलाय, तर काही मराठा नेते भुजबळांना पाठिंबा देत असल्याचं बोललं जातं. मराठा आंदोलनातून भुजबळांविरोधात सचिन आहेर यांचं नाव पुढे येतंय. त्यांनी सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून काम केलंय. आता त्यांनी थेट विधानसभा लढणार असल्याचं म्हटलंय. त्यांची तरुणांमध्ये मोठी क्रेज असल्याचं सांगितलं जातं. मात्र त्यांची सोशल मीडियावर जास्त हवा असून ग्राउंड लेवलला विधानसभेला हवी ती तयारी नसल्याचं बोललं जातं.
लोक त्यांना स्वीकारत असल्याचं दिसत असलं तरी त्यांच्याकडे निवडणुकीसाठी लागणारी यंत्रणा नसल्याचंही सांगितलं जातं. येवल्यात भुजबळांना हाताला धरून उभे करणारे माणिकराव शिंदे यांनीही आता येवल्यातून तयारी सुरू केली आहे. भुजबळ जातीवाद करतात असा आरोप करूनच शिंदेंनी 2009 मध्ये त्यांच्या विरोधात लढत दिली होती. त्यानंतर ते पुन्हा भुजबळांसोबत गेले. मात्र भुजबळांनी पवारांची साथ सोडली. त्यावेळी शिंदेंनी पवारांची साथ देण्याचं ठरवलं. आता त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्यांची ताकद भुजबळांच्या तुलनेत कमी पडत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. तसंच भुजबळांचे एकेकाळचे सहकारी असलेले जयदत्त होळकर यांनी ही तयारी सुरू केली आहे. भुजबळांनी मराठा समाजाविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे येवल्यात लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती मिळते. त्यांना लासलगाव परिसरात मानणारा मोठा वर्ग असल्याचं सांगितलं जातं. येवला तालुका आणि निफाड तालुक्यातील 42 गावांचा मिळून येवला विधानसभा मतदारसंघ तयार झालाय. इथे मराठा समाजाची 1,25,000, ओबीसींची 1,20,000, मुस्लिम 35,000, दलित आदिवासी मिळून 45,000 आणि इतर 10,000 मतदार आहेत. आता येवल्यात भुजबळांच्या विरोधातील बाजू पाहूयात. मंत्री असूनही भुजबळांनी मराठा समाजाविरोधात जाहीर भूमिका घेतलेली आहे. त्यातून त्यांना साथ देणारी काही मराठा मंडळीही आता विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. सुरुवातीला भुजबळांनी येवल्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढल्यानं लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या कामाची गुणवत्ता राखली नसल्याची सध्या चर्चा आहे. येवला मतदारसंघात लासलगाव ही कांद्याची मोठी बाजारपेठ येते. कांद्याच्या निर्णयाबाबत भुजबळ फक्त कागदी घोडे नाचवतात. ते कुठलाही पाठपुरावा करत नाहीत. निर्णय झाला तर फक्त श्रेय घेतात अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये असल्याचं सांगितलं जातं. यासह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये जाऊन भुजबळांना पाडणार असल्याचा इशारा दिलाय. त्यामुळे येवल्यात जरांगे फॅक्टरनं जोर धरल्याचंही बोललं जातं. आता भुजबळांच्या जमेच्या बाजू कुठल्या आहेत तेही एकदा बघूयात. येवल्यात भुजबळ आल्यापासून विकास होऊ लागल्याचं बोललं जातं. त्यांनी मतदारसंघातील दुष्काळी भागात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेत. गेल्या महिन्यातच पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव भागात पाणी पोहोचलंय. येवल्यात भुजबळांच्या पुढाकारानं शिवसृष्टी उभारण्यात येते. त्याच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण गेल्या आठवड्यातच करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात सिंहासनावर बसलेला सर्वात मोठा पुतळा हा येवला शहरात आहे. यातून भुजबळांना मतदारसंघातील मराठा समाजाला आपल्या बाजूनं करण्यात कितपत यश मिळतंय हे आगामी काळात समजून येणार आहे. आता येवल्यात भुजबळांना सगळ्यात मोठा फायदा होऊ शकतो तो म्हणजे विरोधकांमध्ये नसलेली एकी. त्यांनी आपापल्या पद्धतीनं तयारी सुरू केलेली आहे. त्यावर बोट ठेवून शिवस्वराज्य यात्रेतून जयंत पाटील यांनी शरद पवार देतील त्या उमेदवारामागे ताकद लावा असं आवाहन केलंय. असं असलं तरी छगन भुजबळांसारखा मोठा नेता आपल्या मतदारसंघाला पर्यायानं नाशिक जिल्ह्याला मिळालाय. त्यांना असं घरी बसवायचं का अशी ही चर्चा सध्या येवल्यात सुरू असल्याचं बोललं जात आहे. आता भुजबळांनी आपला मुलगा आणि पुतण्याला सगळे निर्णय घेण्याचं आवाहन करत मला आराम करायचा असल्याचं सांगून भावनिक कार्ड खेळायला सुरुवात केल्याचंही सांगितलं जातं. आता मराठा फॅक्टरमुळे भुजबळांच्या विरोधात गेलेल्या वातावरणातून अनेकांना आमदारकीची स्वप्न पडू लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे भुजबळही मराठा समाजातील काहींना विरोधात उभं करण्याची खेळी करतील असंही बोललं जातंय. त्यामुळे मराठा फॅक्टर भुजबळांना पाडणार की त्यांनाच निवडून आणणार, तुम्हाला काय वाटतं? येवल्यात यावेळी भुजबळांना यश मिळणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.